मित्रांनो, तुम्हाला पण तुमची लेखी 90+ घेऊन जायचं असेल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असे कानमंत्र सांगतो. लक्षात ठेवा, ही स्ट्रॅटर्जी जो कोणी फॉलो करेल, मी शब्द देतोय, त्याची लेखी 90+ जाणार आहे. बघा, या व्हिडिओच्या नंतर तुम्ही स्वतः मला कमेंट करणार, सर लेखीमध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे. काय करायचंय बघूया. सर्वात पहिलं मी बोर्डवर 4 पॉईंट लिहिलेले आहेत. या 4 पॉईंटच्या आधारे आपल्याला हे कानमंत्र बघायचं आहे 90+चं. ओके, पहिला आहे की तुम्हाला 3 वह्या करायच्या आहेत, 200 पानी. ओके, एक करायची आहे तुम्हाला जीके साठी, दुसरी करायची आहे तुम्हाला मराठी व्याकरणसाठी आणि तिसरी करायची आहे मॅथ्स आणि रिझनिंग साठी. ठीक आहे, असे 3 वह्या तुम्हाला करायच्या आहेत. आता या 3 वह्यामध्ये काय रेकॉर्ड करायचं आणि कसं रेकॉर्ड करायचं ते पुढे सांगतो. नेक्स्ट आहे तुम्हाला कुठल्याही अकॅडमीची किंवा क्लासेसची टेस्ट सिरीज लावायची, मग ती पेड असो, मोफत असो किंवा काही. ओके, कुठूनही मिळू देत. दररोज असेल, वीकमधून एकदा असेल, वीकमधून 2दा असेल, वीकमधून 3दा असेल, काहीही असेल, तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे. दररोज कोणी सोडवायचा? ज्याची लेखी 80+ आहे किंवा मागील 2-3 भरती दिलेले आहे त्यांनी दररोज टेस्ट सोडवायची. परंतु नवीन अभ्यास करतायत, जे 60 पर्यंतचा स्कोर करतायत, त्यांनी दररोज पेपर सोडवायचा नाही. त्यांनी हप्त्यातून 1 किंवा 2 पेपर असे सोडवायचे आहेत. खूप केलं तर 3च्या वरती तुम्ही पेपर सोडवू नका, कारण तुमचा अभ्यासक्रम अजून पूर्ण झालेला नाही. सर्वात पहिलं तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करायचं आहे. तिसरं आहे तुम्हाला विषयांचं वर्गीकरण करायचं आहे आणि चौथं आहे विश्लेषण अभ्यास करायचा आहे. आता हे काय आहे ते सांगतो. आता आपण घेतलं एक टेस्ट सिरीज. ओके, आपले डिअर पोलीसची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. आता मी एक्झाम्पलसाठी आपली डिअर पोलीसची टेस्ट घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, डिअर पोलीस टेस्ट सिरीज हप्त्यातून 2दा येते, बुधवारी आणि शनिवारी. ओके, बाकी सह्याद्री अकॅडमीची आहे, फिनिक्स अकॅडमीची आहे, त्यानंतर पोलीस पॉईंट याच्यावर दररोज टेस्ट मिळत असतात मोफत. ओनली खाकीची असेल, विजन खाकी असेल, कुठलीही क्लास किंवा अकॅडमी असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल, तिथे तुम्हाला टेस्ट मिळतील. ती टेस्ट सिरीज सोडवायची. आता टेस्ट सिरीज सोडवताना तुम्ही काय करायचं समजून घ्या. ही टेस्ट सिरीज तुम्हाला 90+ मार्क नेणार आहे. फक्त पद्धत काय मी सांगतो, ती पद्धत करायची. तुम्ही काय केलं, एक 100 मार्काची टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायला घेतली. आता हिला कसं सोडवायचं? सर्वात पहिलं तर OMR शीटवरच सोडवायचं. काय करायचं? OMR शीटवरच सोडवायचं. OMR शीट तुम्हाला डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील किंवा जिथे असेल तिथून घ्या. OMR शीटवरच सोडवायचं, जेणेकरून तुम्हाला ते गोल गोल करण्याची सवय लागेल आतापासूनच. दुसरी अट आहे की तुम्हाला हे 90 मिनिटं जे दिली जातात, 90 मिनिटे, या 90 मिनिटातच सॉल्व्ह करायचं आहे. ओके, म्हणजेच काय तर तुम्ही टाइम लावून टेस्ट सिरीज सोडवा, जेणेकरून तुमचं जे टेस्ट सिरीज जे 100 प्रश्न आहेत ते त्या वेळेत बसते किंवा वेळेत आवरते की नाही हे तुम्हाला लक्षात येईल. आणि तिसरी अट आहे मित्रांनो, तुम्हाला आहे ना एका मॉलमध्ये जाऊनच टेस्ट सिरीज सोडवायचं आहे. जनरली आपण काय करतो, एका ठिकाणी वैयक्तिकरित्या बसतो आणि टेस्ट सिरीज सोडवतो. परंतु लक्षात घ्या, असं वैयक्तिकरित्या टेस्ट सोडून फायदा होत नाही. जर तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर एक अशा कल्चरमध्ये जा जिथे भरपूर मुलं असतात, टेस्ट सिरीज साठी येत असतात, जिथे डेमो वगैरे होतात बघा, तशा प्रकारे तुम्ही ती टेस्ट सिरीज लावली पाहिजे आणि तशा ठिकाणी जाऊन ती टेस्ट सोडवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जो प्रेशराइज्ड असतो बघा माहोल, त्याची सवय होणार आहे. तर हे 3 अटी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आता मित्रांनो, इथे काय करायचं, 1 ते 100 प्रश्न सोडवताना तुम्हाला जे प्रश्न माहित आहे 100% खात्री आहे, फक्त आणि फक्त तेच प्रश्न तुम्ही सोडवायचे. जे तुम्हाला माहित नाही ते सोडवायचे नाहीत. लक्षात ठेवा. आता मला या 1 ते 100 मध्ये समजा 70 प्रश्नच येत आहेत आणि 30 प्रश्न येत नाहीत, तर मी काय करायचं, फक्त आणि फक्त 70 प्रश्न माझ्या हक्काचे तेवढेच मी सोडवायचे आणि 30 प्रश्न मी सोडून द्यायचं, मी ते अटेंड करायचं नाही. ओके, बघा ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत तुम्हाला तुमचं ग्रोथ घडवून देणार आहे. ओके, तुम्ही काय केलं, 70 प्रश्न अटेंड केलेले आणि 30 प्रश्न सोडलेले आहेत. आता हे 30 प्रश्न का सोडल्यात? कारण तुम्हाला ते येत नाहीत, तुम्हाला ते माहित नाहीत असं आहे. ते सिली मिस्टेक झालेत असे नसावेत. ओके, म्हणजे मला आठवते पण आता कन्फर्म आहे
हे माहीत नाही, असे प्रश्न शक्यतो ते नसावेत आणि तसे असले तरी तुम्ही त्याला गोल करून ठेवलेले पाहिजेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही 70च प्रश्न अटेंड करायचे आणि 30 प्रश्न अटेंड नाही करायचे. ओके, आता 30 प्रश्न अटेंड नाही केले त्याला काय करायचंय, विषयानुसार वर्गीकरण करून टाकायचंय. म्हणजे ते 30 प्रश्न कोणत्या विषयांचे आहेत जे तुम्हाला जमले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय की 70 प्रश्नांपर्यंतचा तुमचा अभ्यास या टेस्ट पुरता झालेला आहे, 30 प्रश्नांचा अभ्यास तुमचा झालेला नाही आणि ते कोणत्या विषयाचा अभ्यास झालेला नाही त्याचं वर्गीकरण करायचं. उदाहरणार्थ 7-8 प्रश्न गणिताचे आहेत, 4-5 प्रश्न बुद्धिमत्ताचे आहेत, 5-6 प्रश्न मराठीचे आहेत, उर्वरित सर्व जीकेचे आहेत, करंटचे आहेत, असं वर्गीकरण करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला कळून येईल की तुमची कोणत्या विषयामध्ये कमांड नाही आणि कोणत्या विषयामध्ये कमांड मिळवायची आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमचे कोणते विषय कच्चे आहेत आणि त्याच्यामध्ये पण उपवर्गीकरण आहे. उदाहरणार्थ गणितामध्ये माझे मार्क गेलेत, मग गणितामध्ये कुठे मार्क गेलेत, रेल्वेमध्ये गेलेत, सरासरीमध्ये गेलेत, चक्रवाढ व्याजमध्ये गेलेले आहेत, हे तुम्हाला तिथे लक्षात येईल आणि तुम्हाला त्याच्यावर विशेष लक्ष घालायचं आहे, हे समोर येणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे विषयांचं वर्गीकरण करायचे आहे. आता मित्रांनो, ही बाब फक्त एक टेस्ट पुरता नाही आहे. येणाऱ्या 5 महिन्यात तुम्ही जेवढे काही टेस्ट सोडवणार त्याचं अशा प्रकारेच अभ्यास करायचा आहे. आता मित्रांनो, इथे तुमचे 70 प्रश्न बरोबर आलेले, 30 चुकलेले आहेत. म्हणजेच काय तर तुमचा फक्त आणि फक्त 70% अभ्यास झालेला आहे, 30% अजून अभ्यास झालेला नाहीये. मग ते 30 प्रश्न जे आहेत ना मित्रांनो, ते हे जी वह्या तुम्ही केलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. कळलं? म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, तुम्हाला आता याच्या पुढे अशा 30 प्रश्नांवर विशेष अभ्यास करायचा आहे. मग जीकेचे प्रश्न जीकेच्या वहीमध्ये, मराठीचे प्रश्न मराठीच्या वहीमध्ये, बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न त्या वहीमध्ये. ओके, आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न लिहिल्याच्या नंतर एक 7-8 ओळी सोडा ते सोडवण्यासाठी. म्हणजे जिथे तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील, युट्यूबवर उत्तरं मिळतील, पुस्तकामध्ये उत्तरं मिळतील, मित्रांकडून उत्तरं मिळतील, अमोल पाटील सरांची बॅच आहे त्याच्यामधून उत्तरं मिळतील, किंवा जे काही जिथून उत्तर मिळतील तिथून ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचे आहे. त्यासाठी थोडं ओळी सोडत चला. ओके, बाकी जीके साठी पण तुम्ही तशा प्रकारे ओळी सोडू शकताय जेणेकरून एखादा प्रश्न लिहिला त्याच्यामध्ये तर त्याचा अजून काय विश्लेषण आपल्याला काढता येईल का, तशा स्वरूपात तुम्ही नोट्स देखील तयार करू शकता स्वतःचे. कुठले? हे जे 30 प्रश्न चुकलेले आहेत त्याचे. म्हणजे तुमच्याकडे नोट्स पण अवेलेबल होतील आणि तुमच्याकडे ह्या प्रश्नांचा एक साठा होईल. असं तुम्ही पुढील 5 महिन्यांपर्यंत केलात ना मित्रांनो, तुमच्याकडे इतके प्रश्न निर्माण होतील की तुमचा एक चांगला अभ्यास होणार आहे. का माहितीये का? बघा, 70 प्रश्न तुम्हाला आले याचा अर्थ काय, तिथे तुमचे मार्क जाणार नाहीत. फक्त काय, त्याची रिव्हिजन प्रॅक्टिस तुम्हाला सातत्याने करावीच लागणार आहे. आणि हे जे 30 प्रश्न प्रत्येकी टेस्टमध्ये चुकतायत ना, हे 30 प्रश्नच तुमची मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत. कारण तुमचे मार्क ह्याच्यातच जात आहेत आणि तुम्हाला ह्याच्यावरच विशेष फोकस करायचं आहे, ह्यालाच चांगलं करायचं आहे, ह्याचीच जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे, ह्याचीच जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचे. आणि तुमचं जे विषय कच्चा आहे, तुमचं जे उपवर्गीकरण केलेला विषय कच्चा आहे किंवा घटक कच्चा आहे त्याला परफेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही क्लास लावलेलं योग्य राहणार, त्यासाठी तुम्ही बॅच लावलेली योग्य राहणार, त्यासाठी तुम्ही ऑफलाईन क्लास लावलेलं योग्य राहणार, त्यासाठी तुम्हाला जर पॉसिबल असलं तर अकॅडमी लावणं योग्य राहणार आहे. आलं लक्षात? पण अकॅडमीच्या भानगडीत पडण्यापेक्षा ऑनलाईन ऑफलाईन क्लासमध्येच तुमचं बेस्ट आणि चांगला अभ्यास होऊ शकतो. कळतंय? बघा, हे मी कानमंत्र देतोय, लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचंय, येणाऱ्या 5 महिन्यात समजा तुम्ही 100 टेस्ट सोडवले, 30 प्रश्न सरासरी धरले तरी तुमच्याकडे 3000 प्रश्नांचा साठा निर्माण होणार आहे. आणि हे 3000 प्रश्न ते प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुमचे मार्क जात होते. जेव्हा परीक्षा जवळ येईल, 1 ते 2 महिने राहतील, त्यावेळेला तुमच्याकडे हे 3000 प्रश्न इतके जबरदस्त तयार झालेले असतील की त्याची रिव्हिजन, त्याची प्रॅक्टिस करून तुमची लेखी, बघा मी लिहून देतोय, 90+ जाणार आहे. कारण 70 प्रश्न येत आहेत, 30 प्रश्नांमध्ये अडचण होती, ती अडचण आम्ही त्याच्यावर विशेष काम करून घालवली आणि यशस्वी झालो. समजतंय? आता विश्लेषण अभ्यास काय आहे आणि कसं करायचं ते सांग. प्रश्न आहे, महाराष्ट्राची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागलेली नाही? पहिला तर प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला नाही. ओके, तुम्हाला माहिती आहे गोव्याला लागलेली आहे, कर्नाटकाला लागलेली आहे.
तेलंगणाला लागलेली आहे, परंतु आंध्र प्रदेशला लागलेली नाही. ओके, आता हे सिंपल प्रश्न होता. तुम्ही म्हणणार सर याच्यात काय विश्लेषण अभ्यास करायचं, तर याच्यात विश्लेषण अभ्यास असं करायचं की टोटल किती राज्यांची सीमा लागलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला ते माहीत करून घ्या. त्यानंतर गोवा राज्याला सर्वात कमी सीमा लागलेली आहे, तर सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे? मध्य प्रदेशला. हे त्याच्यामध्ये पॉईंट ऍड केलं, विश्लेषण अभ्यास. हा, त्यानंतर तुम्ही लिहिलं की गोवा राज्याला फक्त एकच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, सिंधुदुर्गची. आलं का लक्षात? कोल्हापूरची नाही. मग ते लिहिलं. तसेच मध्य प्रदेशला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे महाराष्ट्राच्या? तर 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली. ते 8 जिल्हे कोणते आहेत? खालीलपैकी ओळखा, हा प्रश्न निर्माण होऊ शकतं, तर त्यामुळे त्याचा अभ्यास केला. त्यानंतर कर्नाटकाला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तेलंगणाला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आणि कोणते जिल्हे आहेत ते? त्यानंतर छत्तीसगडला कोणते जिल्हे लागलेले आहेत? हे सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे विश्लेषण अभ्यास होईल. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्ही किती पॉइंट्स काढले बघा. ओके, त्यानंतर हे झालं महाराष्ट्राचं. असंच तुम्ही भारताचं करू शकता. भारताची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागलेली नाही? मग भारताच्या शेजारी असलेले सगळे देश काढले. त्यानंतर कोणत्या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? सर्वात जास्त राज्याची सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? त्यांचे कोणते राज्य आहेत ते आपल्याला लागलेले आहेत? अशा स्वरूपाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता मित्र, मी तुम्हाला लिहून देतो, तुमचे मार्क कधीच जाऊ शकत नाहीत. कारण हे जे नोट्स आहेत ना, हे तुम्ही स्वतःहून काढलेले नोट्स असतात. आलं का लक्षात? आणि स्वतःहून काढलेले नोट्स मित्रांनो आपण कधीच विसरत नाही. आपण दुसऱ्यांची रेडीमेड नोट्स घेतो ना, तर ते कदाचित आपण विसरू शकतो जर समजलं नसेल तर. पण जेव्हा आपण स्वतः नोट्स तयार करतो ना, ते आपण लवकर विसरत नाही. तर विश्लेषण अभ्यास असंच करायचा. एका प्रश्नाचं इतकं पोस्टमॉर्टम करायचं की 10 पॉइंट्स तरी त्याचे निघाले पाहिजे, आणि ते पण परीक्षाभिमुख. म्हणजे भविष्यात त्याच्यावर प्रश्न आला तर मी त्याला इझिली टॅकल करू शकणार आहेत. आणि असा अभ्यास महाराष्ट्रात कोणीच करत नाहीत, एमपीएससीची पोरं वगळता. एमपीएससीची पोरं असंच अभ्यास करतात. ओके, ते पोस्टमॉर्टम करतात प्रत्येक गोष्टीचा. ओके, माझे जीकेचे नोट्स बघा, डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत मोफतरित्या. ते असेच आहेत. मी जेव्हा तयारी करत होतो ना, मी देखील असंच पोस्टमॉर्टम करून करून सगळे मुद्देसूद पॉइंट्स काढलेले आहेत. ते नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत, पुन्हा एकदा देऊन टाकतो. ते नोट्स पहा. डिअर पोलीस टेलिग्राम चॅनल सर्च करा, जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देतो. आलं लक्षात? अशा प्रकारे अभ्यास करा. मी लिहून देतो, तुमची लेखी 90+ होणार म्हणजे होणारच. ओके, आणि तुम्हाला लेखीमध्ये 60 मार्क मिळोत किंवा 80 मार्क मिळोत, काही टेन्शन नाही. 40 मार्क तुमची इकडे राहत आहेत, 40चा तुम्हाला विशेष अभ्यास करावा लागेल. आणि इकडे 20 राहत आहेत, तर 20चा तुम्हाला विशेष अभ्यास करावा लागणार आहे. ओके, आता हो, अजून एक सांगायचं राहिलं की जे 40 प्रश्न चुकतायत ना, मग तुम्ही 40च्या 40 रेकॉर्ड नका करू, कारण तुमचा अजून अभ्यास नाही झालाय. तुम्ही पहिला अभ्यास करून घ्या. आलं लक्षात? हा, परंतु ज्यांना 70-80 मार्क मिळतात, ज्यांचे 20 ते 30च प्रश्न चुकतात, त्यांनी मात्र रेकॉर्ड करायला सुरुवात करा. कारण तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. थोडंसं जे राहते ते येणाऱ्या 5 महिन्यात पूर्ण होऊ शकतील. पण ज्यांचे 40 प्रश्न चुकतात त्यांनी पहिला अभ्यासक्रम संपवण्याकडे लक्ष द्या. आणि अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा, हे कानमंत्र फॉलो करा, आणि तुमची लेखी 90+ करा. काही अडलं कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. थँक्यू. जय हिंद.